जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो भावांनो बघा, आज आपण बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे फिजिकल सेंटर आहे पुणे, ठीक आहे. पुणे फिजिकल सेंटर आपल्या महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा नेमलेला आहे. या ठिकाणी गोवा आणि पुणे या ठिकाणची मुलं जी आहेत ते SSC GDचं फिजिकल देण्यासाठी येणार आहेत. आणि प्लस आपले मुलं अख्खं महाराष्ट्र पुण्यातच नाही भाऊ, ठीक आहे. छत्तीसगड या ठिकाणी बिलासपूरला पण गेलेले आहेत. आणि गुजरात या ठिकाणी जो गांधीनगरचा जो ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आपले मुलांचे फिजिकल होणार आहेत, ठीक आहे. या आतापर्यंत पुणे, बिलासपूर आणि गांधीनगर या 3 ठिकाणी जे आहे ते फिजिकल आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचं या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यांचं लोकेशन जो कॅन्डिडेटचं या लोकेशनपासून जो जवळ आहे त्या ठिकाणी, तो बिलासपूरच्या ठिकाणी जर जवळ असेल तर त्याला तिकडे छत्तीसगडला बोलवण्यात आलेले आहेत. आणि गांधीनगर म्हणजे ज्या स्टेट गुजरातच्या लागून आहेत, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी जवळ पडतं, पुण्याला फार लांब होत आहे, तर मग पुण्याला सुद्धा ते पाठवलेले आहेत. आणि हे बघा की पुण्यामध्ये बघा काही बाहेर राज्याचे देखील आपल्याला मुलं या ठिकाणी पुण्यामध्ये बघायला मिळतील. कारण बघा खूप सेंटर या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. त्यासाठी आपण आज पूर्णपणे पुण्याचे आपल्याकडे माझी स्वतःची एक्सपिरियन्स 3 वर्ष 3दा मी त्या ठिकाणी पुण्याला ग्राउंड दिलेला आहे पुण्यात, ठीक आहे. आणि मागच्या भरतीचं 2021चं ग्राउंड, 2022-23चं ग्राउंड आणि 2023-24चं आणि मागच्या भरतीचं ग्राउंड कशा पद्धतीचं ग्राउंड होतं आहे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा भावांनो, ग्राउंड जे आहे ते पुण्याचं जर आपण बघितलं तर फर्स्ट टाईम त्या ठिकाणी मी पळालो होतो, तर त्या ठिकाणी 700चे राऊंड होता अशा पद्धतीचा, ठीक आहे. 700चं राऊंड होतं, 750चा. तर त्या ठिकाणी त्यामध्ये बघा आणि चढाण जे आहे त्या या ठिकाणाहून जर आपल्याला समजा या ठिकाणाहून एक पॉईंट होता, या ठिकाणी तुमचं जे आहे ते मेडिकल वगैरे घेण्याचं त्यांचं काय प्रोसेस होता, त्या ठिकाणी हाईट चेस्ट या ठिकाणी असं होते. पुन्हा इथून तुम्हाला गेट आहे, ते गेटमधनं रोडवरून आणून इथं उभा करतात. इथून भावांनो ते तुम्हाला मी सांगतोय हे 750चं राऊंडचं सांगतोय. मग तुम्हाला इथून त्यांनी सोडणार, इथून त्या ठिकाणी तुम्ही सोडला तर इथं जरा पुढे गेला की इथून पूर्ण इथंपर्यंत येईपर्यंत तुम्हाला वर्गळ असणार आहे, पूर्ण पद्धतीनं वर्गळ, ठीक आहे. मग इथून जे तुम्ही इकडून टर्न जे घेतला तर इथून मग तुम्हाला पूर्ण पद्धत थोडीशी चढाण चालू होणार आहे इथून. मग इथून जे चढ जर तुम्हाला चालू झाली ते पूर्ण तुम्ही इथून इथपर्यंत इजिप्तपर्यंत इथून एवढी पूर्ण तुम्हाला चढ असणार आहे, ठीक आहे. पूर्ण चढ म्हणजे असं एकदम चढ पण नाही, या ठिकाणी 750च राऊंड आहे. मग तुम्ही जे आलात ते इथून पूर्ण वर्गळत ना आलेला आहेत. आता तुम्हाला इथून जे आहे ते तुम्हाला म्हणजे 750मध्ये जर आपण बघायला गेलं की 60% जे आहे ते उतार असणार आहे आणि 40% जे तुम्हाला चढ भेटणार आहे या राऊंडमध्ये, ठीक आहे. आणि जर आपल्याला जर ह्या राऊंडवरती न पाठवता जर आपल्याला दुसऱ्या जर राऊंडवरती नेलं, जसं मागच्याची भरती झाली मागच्या वर्षीची, तर त्या ठिकाणी बघा जे आहे ते 3 राऊंड घेत होता, ठीक आहे. 3 राऊंड होते. तर 3 राऊंड कशा पद्धतीचे राऊंड होते बघा. पहिला जो राऊंड होता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन, जी पहिला जो राऊंड होता तो 1700चा राऊंड होता, ठीक आहे, 1700 मीटरचा. दुसरा जो राऊंड होता तो 1700 मीटरचा, जे मागच्या भरतीमध्ये मुलं दिले बी असलेली खूप जण. आणि लास्टचा जो होता तो 1600 मीटरचा. याचं राऊंड होतं. टोटल या ठिकाणी 5 किलोमीटर त्या ठिकाणी कंप्लीट होत होती, ठीक आहे. मग जो आहे तो तुम्हाला गेट नंबर 2 होऊन त्या ठिकाणी सोडत होते. तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकल फिजिकल तुमचं पूर्ण पद्धतीने घेणार, पुन्हा गेट नंबर 2कडे तुम्हाला या ठिकाणी आणणार, पुन्हा तिथून पुढं जे आहे तुम्हाला गेट नंबर 2वरून सोडणार, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर मी जे या ठिकाणी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे बघा, ते पूर्ण पद्धतीने लक्षात येईल की मी जसं सांगितलंय तसं त्या ठिकाणी तुम्हाला पळवण्यात येणार आहे, ठीक आहे. 20 तारखेला तुम्ही ज्यांचं ग्राउंड असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांचं 20 तारखेला ग्राउंड आहे तर तुम्ही व्हिडिओ हा एकदा जाताना तुम्ही व्हिडिओ बघून जावा, ठीक आहे. तर बघा तुम्हाला जे आता सपोज आपण मानू की 2 नंबरचा जो गेट आहे तो या ठिकाणी गेट
आहे असं आपण मानू, ठीक आहे. 2 नंबरचा गेट असं पलीकडे. तर मग इथून जर तुम्हाला त्या गेटच्या समोरून म्हणजे इथून तुम्हाला जे आहे ते सोडणार. म्हणजे त्या ठिकाणी असं लक्षात घ्या की 1700चा आहे म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण गोल नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला मी इथे चांगल्या पद्धतीने समजेन. सपोज म्हणा की या ठिकाणी आपला गेट आहे आणि हा गेटहून, ठीक आहे, या गेटहून जे आहे असा एक रोड जाणार आहे आणि हा जो रोड आहे तो 17.5चा जो राऊंड आहे तो यामध्ये इन्क्लूड असणार आहे, ठीक आहे. त्याच्याहूनही इन्क्लूड आणि 1 किलोमीटर तुम्हाला 950 मीटर म्हणजे जास्त घेणार. 2 नंबरचा गेट असा आहे. तर तुम्हाला फक्त जे आहे हे जे सपोज माना ही 200 मीटरचं जे आहे हे ट्रॅक असेल, रस्ता असेल, तुम्हाला इथून त्यांनी पळवतील. इथून जर पळवले तर तुम्ही हा पूर्ण राऊंड घेऊन पुन्हा असं येऊन पुन्हा आत यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला गो बॅक केलते त्या ठिकाणी परत यायचं आहे. परत येऊन त्या ठिकाणी तुम्हाला इथून एक त्यांनी चिठ्ठी देतील, ठीक आहे. ती चिठ्ठी तुम्ही या ठिकाणी हातात घ्यायची. पुन्हा अजून पळायचा आहे दुसरा राऊंड. मग दुसरा राऊंड बी तुम्ही इथून घेऊन मग 100 मीटर या ठिकाणी तुमचा 100 मीटर ते सोडतील. फिनिशिंग लाईन जी आहे ते या ठिकाणी राहणार आहे, ठीक आहे. फिनिशिंग लाईन मग या ठिकाणी राहणार आहे. त्या ठिकाणी मग तुम्ही स्टॉप तुमची रनिंग 5 किलोमीटर त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि यामध्ये मी जर सांगितलो की यामध्ये जे आहे तुम्ही जाताना जे आहे ते इथून जाचाल एकदम नॉर्मल रस्ता असणार आहे, ठीक आहे. पूर्ण नॉर्मल रस्ता असणार आहे इथून इतका. तर इथून इतका पूर्ण नॉर्मल रस्ता असून जेव्हा 750चा होता त्या या ठिकाणी मागच्या जो ग्राउंड होता तो 750 तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. जो मागची बी भरती त्याच्या आधी दिलेली असेल तर 750चा जर राऊंड पळाला असेल तर मग तुम्ही इथं येऊन त्याच राऊंडला तुम्ही पुन्हा मिळणार आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही मिळणार इथून तुम्हाला चढ नाही ना काही उतार नाही, फक्त तुम्ही पळत राहायचं आहे. एकदम नॉर्मल रोड आहे. मग इथून तुम्ही गेला तेच पुन्हा वर्गळ तुम्हाला लागणार आहे. परंतु येता वेळेस जे आहे हे आत जातं रस्ता, तर तुम्ही ते आत रस्त्यात जाणार नाही. पुन्हा त्या ठिकाणी रस्ता तो फिरून पुन्हा या रस्त्याला जी चढाण होती ती तर लागणारच आहे आणि जे पुन्हा फिरून तुम्हाला यावं लागणार आहे, ठीक आहे. फिरून तुम्हाला एक 950 जो एक्स्ट्रा आहे तो याच्या पलीकडचा रोड असणार आहे. मग तो जो आहे पूर्णपणे ही चढ तर तुम्हाला लागणार आहेच. मग हे इथून बी ही बी काय नॉर्मल नसणार, थोडं तिथून चढ असणारच. म्हणजे 1700चे जे राऊंडचं जो गेल्या भरतीचं ग्राउंड झाले त्या ठिकाणी जरा पुणेचं जे ग्राउंड आहे थोडंसं टफ असणार आहे, ठीक आहे. रनिंग आपली चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. तर इथून पूर्ण तुम्हाला इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला चढ असणार आहे. आणि मी तर सांगेन या ठिकाणी खूप जास्त चढ असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला यामध्ये समजणार नाही भावांनो, ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्यवस्थित जर रनिंग बघायची असेल तर मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. जर रनिंग कशा पद्धतीनं होत होती तुम्ही त्या ठिकाणी स्क्रोल करून बघू शकता, ठीक आहे, रनिंग. तर मग तुम्हाला बघा चढ तर पुण्यात 100% भेटणार आहे. नाशिकसारखा वगैरे ग्राउंड आपल्याकडे नसणार. नागपूर नाशिकसारखा की 10 किलोमीटर पळाले आणि 2.5 किलोमीटर लगेच आले, 2.5 किलोमीटर गेले, असा राऊंड नाही आहे पुण्याचा, ठीक आहे. कारण त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड देतील, कसा बी राऊंड असणार, तो येडावाकडा राऊंड असणार, असं चौकोनी गोल एकदम ॲक्युरेट नाही भावनं, तसं नाही आहे त्या ठिकाणी. मग तुम्ही इथून येऊन मग तुम्ही जेव्हा स्टॉप होईल तेव्हा मग तुमची त्या ठिकाणी रनिंग तुम्ही कोण क्वालिफाय होईल कोण क्वालिफाय होणाऱ्यांना मग त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी फिजिकल ज्या ठिकाणी तुमचं हाईट मेजरमेंट चेस्ट मेजरमेंट झालता त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातील. त्या ठिकाणी पुन्हा जे आहे ज्यांचं फेल होतील त्यांचं डिस्क्वालिफाय म्हणून एक बोर्ड लावून फोटो काढतील. ज्यांनी क्वालिफाय झाले क्वालिफाय कॅन्डिडेट म्हणून एक फोटो त्यांनी घेतात लगेच, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने ग्राउंड होईल, ठीक आहे. आणि जर कोणाला काही जर 20 तारखेला ज्यांचं ग्राउंड आहे कृपया करून त्यांनी ज्यांचं 20 तारखेला ग्राउंड आहे त्यांनी भावांनो प्लीज मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज टाका की भाऊ माझं 20 तारखेला ग्राउंड आहे म्हणून, ठीक आहे. मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करेन की भाऊ 20 तारखेला ग्राउंड आहे. तर मग जेव्हा तुमचं मेडिकल आहे का नाही ही पूर्ण जानकारी मी बाकी सर्वांना देईन तुमच्यातर्फे. तर तुम्ही मला प्लीज कळवा कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामला तुम्ही जरूर मला मेसेज करा, ठीक आहे. मी तुमच्या मेसेजचा तुरंत रिप्लाय तुम्हाला देईल भावांनो. मग भेटू भावांनो पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.